सुपर किंग पहिला सामना जो गमावला तिथून थोडस चित्र त्यांच्यासाठी पालटलं. 60 धावा करून ते पराभूत झाले होते आणि त्यानंतरचा हा मॅच प्रतिस्पर्धेने 77 धावा केल्या. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे होती, पण जी बॉलिंग अटॅक गोलंदाजीची तितकी ताकद नव्हती आणि तेच दिसून आलं होतं. तर मेडल संकेत साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हे मेडल प्रत्येक खेळाडूला प्रदान करण्यात येते. मॅच ऑन झालाय. मॅचच्या दिशेने जाऊया. महत्वाचा मॅच आता क्वालिफाईंगचा मॅच आहे. इथून एक संघ क्वालिफाय होणार. टॉप दोन संघ पाहिले आहेत. त्या टॉप 4 मध्ये जाणारा तिसरा संघ कोण ठरणार? रॉयल चॅलेंजर की दुसऱ्या बाजूला सुपर टायटन्स? या दोन संघामधली सकाळची भिडण पाहिले. नेल बॅटिंग फिनिश आपण पाहिलेत. शेवटच्या चेंडूपर्यंत खेचलेला मॅच आपण मैदानावरती पाहिलाय. 6-3 वरनं 4-2, 3-2, 2-2, 1-2, 1-1 चा मॅच मैदानानं पाहिलाय सकाळी या दोन संघात. आता क्वालिफाईंगचा मॅच आहे. क्वालिटी दाखवायची आहे दोन्ही टीमला. समाजो कक्षामध्ये पुन्हा एकदा कौस्तुभ जॉईन होतील. थँक्यू सर. ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. विपुल आणि प्रवीण. तर पहिलं षटक घेऊन संदेश सज्ज होतोय. पहिला बॉल जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. वन बाउन्स चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जिंकलाय. चेंडू सीमार गप्पार चौकात. कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पाठलाग केलाय पण स्टार्ट जबरदस्त आहे. एका बाजूला विपुल, दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहिलं तर प्रवीण. दोघांना माहिती आहे खेळी महत्वाची आहे, ही इनिंग महत्वाची आहे, ही मॅच महत्वाची आहे. संदेश नाही माहिती आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर मी म्हटलं ना, संदेशना माहिती आहे. मागच्या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळ त्याने केलाय. ऑलराऊंड परफॉर्मन्स मागच्या सामन्यामध्ये त्यांनी केला होता आणि ते आता गोलंदाजीसाठी रेडी झालेत. डॉट बॉल निर्धाव चेंडू चौकार. पहिल्या चेंडूवर दुसरा चेंडू डॉट बॉल. मॅच महत्वाचे आणि सरांनी उल्लेख केला की इकडे क्वालिटी दाखवायची आहे. प्रत्येक खेळाडूला आपली क्वालिटी दाखवायची आणि क्वालिटी दाखवत असताना या दोन संघादरम्यान कशा प्रकारे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय संदेश. हलक्या हातानं ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगल साठी. पहा पहिले षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धाबा धावफलकावरती आहेत. सुपर टायटनचा संघ प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल चॅलेंजर या संघासमोर 3 चेंडू 5 धाबा. आरटीओ प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत, जिकडे ही स्पर्धा नारंगीच्या ऐतिहासिक मैदानावर चौथ्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आले. थोडस क्षेत्रक्षेमध्ये बदल केला गेलाय संदेश कडून. मॅच महत्वाची. इकडून जिंकणारा संघ पुढे जाणार, हरणाऱ्या संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. पुन्हा एकदा संदेश सज्ज होते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ. हो वेगवान चेंडू. ब्लॉक हॉलचा मारा. स्वतः चेंडू खाली गेलाय परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, त्यामुळे फक्त सिंगल आली गेले. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर. मी उल्लेख केला तर चौथ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि चौथ्या पर्वामध्ये येत असताना शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं, जिकडे स्पर्धा आरटीओ प्रीमियर लीग स्पर्धा आपल्या भेटीला आले. आणि नारंगीचं मैदान म्हटलं की या मैदानावर खेळणं सोपं नाहीये. हे मैदान ज्या प्रकारे बनवलं गेलंय, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ चे सर्वांचे आभार आहोत. हो क्या बात आहे. काय जबरदस्त चेंडू. मिस. प्रॉपर बॅटवर चेंडू आला नाही. बॅटाने बोलता संपर्क सुद्धा झाला नाही. नकेरकार. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहा पहिल्या चेंडूवर चौकारानंतर काय जबरदस्त कमबॅक संदेशने आतापर्यंत करून दाखवलंय. 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा आल्या गेल्यात आणि 2 खेळाडूंमधून चर्चा झाली. चर्चा महत्वाची होती कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर त्यानंतर मोठा फटका आला नाही आणि त्यानंतर स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली नव्हती. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा संदेश. 5 चेंडू 6 धावा धावफलकावर. मोठा फटका मारायचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही ते ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ अखेरकार संपलाय. 7 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत सुपर टायटनचा संघ रॉयल चॅलेंजर संघासमोर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने.
षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर सिंगल, पाचव्या चेंडूवर डॉट आणि शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर सिंगल आली गेली. धावफलक जर आपण बघितलं तर 7 धावा धावफलकावर. मॅच महत्वाचे, इकडून जिंकणारा संघ पुढे जाणार, हरणारा संघाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. सुपर टायटन्स विरुद्धात रॉयल चॅलेंजर. नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर खंडो दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि खंडो सज्ज होतोय. इकडून जबाबदारी खूप मोठी आहे. जितकी जबाबदारी विपुलवर आहे तितकी जबाबदारी प्रवीणवर सुद्धा आहे. पहिला बॉल ऑन साइडला लॉंगचा क्षेत्ररक्षक आहे, निवडलाय, टिपलाय झेल, पहिल्या विकेटचं पतन गॉन. अभय पहा, पहिल्या चेंडूर चौकारानंतर थोडस सिंगलचा खेळ चालू होता. नकीरकार खंडू याने पहिल्या चेंडूवर ब्रेकथ्रू आणून दिला होता सुपर टायटन संघाला. नवीन बॅटर जो अभय मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. 5 षटकांचा मॅच, क्वालिफायर मॅच जो आपल्या भेटीला आलाय या आरटीओ प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये. हो, वेगवान चेंडू, आखोटोपाचा चेंडू, बॅटाने बॉलचा संपर्क नाही, ड्राईव्ह करायचा होता परंतु चेंडू थोडासा खाली राहिला, त्यामुळे निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. 7 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. महत्वाचा मॅच, दोन्ही टीमसाठी फार महत्वाचा क्वालिफाईंग मॅच आहे. स्वतःची क्वालिटी दाखवायची आहे, दर्जा तुम्हाला दाखवायचा आहे. आरटीओ प्रीमियर लीग मध्ये आपण येत असताना केलेली मेहनत, क्वालिफायच्या दिशेने जाताना तुम्ही केलेले प्रयत्न, हे सर्व लक्षात राहणार आहेत. त्याच्यामुळे हा मॅच सकाळपासून केलेली मेहनत, त्या मेहनतीवरती थोडासा जो बघायचा आहे, अजून प्रयत्न करून पुढे जायचंय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला जर पहिला 2 फलंदाज ज्यांनी स्टार्ट केला होता तो गडी बाद झाला. नवीन फलंदाज अभय आणि विपुल, खास करून विपुल ज्याच्याकडे क्षमता आहे, विपुलकडे क्षमता आहे. फक्त एक खेळी पाहिजे, एक 20-25 धावांची खेळी तुमच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आहे, कारण स्कोर पाहिजे. संध्याकाळचा सत्र आहे, खेळी पाहिजे, खेळी तुमच्यामध्ये क्षमता आहे. विपुल ज्याच्याकडे फटफे आहे भरपूर, त्याने एक फटका खेळलाय, चौकार. फटके आहेत भरपूर, फक्त फटक्याचा वापर करायचा आहे, बरोबर फटक्याचा वापर करायचा आहे. आपल्या खिशामध्ये पण 10ची, 20ची, 50ची, 100ची, 200ची, 500ची सर्व नोट असतात, पण आपण वेळेवरती तीच नोट करतो ज्यावेळेला पाहिजे तशी. तसा वेळेवरती हा फटका आलाय, हा चौकार आलाय. 4 धावा. चौकार गरजेचं होतं. इकडून विकेट सुद्धा या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर आली होती. नक्कीकार चौकार आला विपुलच्या बॅटमधून. 12 धावा धावफलकावर थोडासा क्षेत्रामध्ये बदल करत असताना रॉयल चॅलेंजरचा संघ, आणि आता 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा खंडू सज्ज होतोय. हो, पुन्हा ड्राईव्ह केलाय, झेल पकडलाय, संपलाय खेळ विपुलचा. अजून एका विकेटचं पतन होतोय, गॉन. गरजेचा होता. हा बॅकफुटला गेला, अपिश केला होता, बॅकफुट पंच केला, जमिनीलगत नाही ठेवू शकले. का एक्स्ट्रा कव्हर इधरमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसरलाय. ज्यावेळेला तुम्ही बॅकफुटला जाता, पोझिशन घेता, वेट थोडासा ट्रान्सफर होतं, मग तुमचा प्रयत्न काय असायला हवा, 2 क्षेत्राच्या मध्ये चेंडू खेळायचा. प्लेसमेंट तुम्ही थोडंसं वरती खेळायला गेला, अपिश केलं, लॉफ्टेड खेळायला गेला, आणि त्या लॉफ्टेड खेळत असताना हा झेल टिपला गेला, विकेट गमावला. दुसरा विपुल बाद झाल्यात या सामन्यामध्ये.
दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धापलकावरती जाऊन पोहोचतात पेल 12 2 गडी बाद 12 धावा. सुपर टायटनचा संघ. फक्त पहिला मॅच विसरा कारण पहिला आहे ना तुमची फिल्डिंग होती आणि रॉयल चॅलेंजर्सची बॅटिंग होती. आता काय झाले, रॉयल चॅलेंजर्सची फिल्डिंग आहे आणि सुपर टायटनची बॅटिंग आहे. फरक इतकाच आहे. दोन्ही संघांची गाठ आज सकाळच्या वेळेला पडली होती आणि त्यावेळेला ती गाठ आहे ना सुटता सुटत नव्हती. शेवटच्या बॉलपर्यंत गाठ सुटता सुटत नव्हती. तर ड्रॅमॅटिक ड्रामाही झाला होता आणि तो आपण पाहिला होता. 1 बॉल 2चा 1 बॉल 1चा तो पाहिलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक आतापर्यंत चांगला आहे. 2 गडी बाद केल्यात या षटकामध्ये. चौकार सुद्धा आला होता आणि धावफलक जर आपण बघितलं तर 12 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. बॅट्समन ओहो ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्राच्या त्या ठिकाणी येतोय पक्कड. ओहो पहिल्या अटेम्प्टला चांगला अटेम्प्ट होता. दुसरा अटेम्प्ट सुटून गेलाय आणि अखेर का जेल सुटलाय की मॅच सुटले येणारे कालवेला सांगणार आहे. कारण ज्याचा झेल सुटलाय ना त्याने एक मॅच विनिंग खेळी साकारले असल्याने. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 13 धावा धापलकावरती आहेत. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि पुन्हा येऊया RTO प्रीमियर लीग पर्व साऊथ. धापलकावरती 13 कौस्तुभ जोडीने आहेत आमच्या 13 धावा धापलकावरती आहेत. पण आता किती धावफलक असायला हवा. पहिला सामना जो झाला होता कौस्तुभ या 2 संघामध्ये 40 धावा होत्या. म्हणजे रॉयल चॅलेंजरने 40 केल्या तर 41 करताना शेवटचा चेंडू आला होता. पण आता संध्याकाळचं सत्र आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं आहे मैदान. संध्याकाळच्या सत्रामध्ये बदललेली भौगोलिक परिस्थिती, हवेचा वेग या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट होणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही केलेल्या धावा त्या 40-45 धावा देखील निर्णायक ठरू शकतील अशा मॅच मध्ये. तिसरं षटक मार्गस्थानी पुन्हा एकदा संदेश गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहा इकडून 2 गडी बाद आहेत आणि 2 गडी बाद असताना इकडून येणाऱ्या 3 षटक अशा प्रकारचे असणार आहेत की धावांचं टार्गेट रॉयल चॅलेंजर संघासमोर सेट करायचं आहे. सुपर टायटन्स संघाला येणारे कालवेल सांगणार आहे. जबाबदारी अस्लांवर तितकीच जबाबदारी अभयवर सुद्धा आली गेली. थोडासा बदल केला गेलाय क्षेत्ररक्षक मध्ये आणि अखेरकार संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला बॉल आखून टप्प्याचा चेंडू पुल करायचा होता परंतु बॅटचा संपर्क नाहीये. बॉल निघून गेला. पाठीमागे येतोय डॉट बॉल. संदेशने पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार खाळल्यानंतर फक्त 3 धावा दिल्या होत्या. तिकडून कमबॅक केलं होतं. इकडे पहिला चेंडू निर्धाव आहे. इकडून संदेशची रणनीती कशा प्रकारे खंडून त्याचं काम करून दिलंय. फक्त 6 धावांचं षटक त्यामधून 2 गडी बाद. इकडून विचार आता कशा प्रकारे सुपर टायटनचा असणार आहे. 2 बॅटरचा कशा प्रकारे विचार असणार आहे टार्गेटसाठी. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा जेलची संधी. जेल टिपलाय. नखेरकर अजून एका विकेटचं पतन होतंय. गॉन. ओव्हर द विकेट ज्यावेळेला संदेश जाधव येतात ना तेव्हा एक नॅचरल अँगल क्रिएट होतो. चेंडू बाहेरच्या दिशेने आउट स्विंगर ज्याला म्हणूया ते आउट स्विंगर हाताळत असतात आणि तो आउट स्विंगर हाताळला गेला होता. बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती. यावेळेला खेळताना जर पाहिलं तर फेस थोडस ओपन झालं होतं. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी टिपलाय झेल. विकेट प्राप्त केलाय संदेश जाधवांनी. न्यू बॅट्समन रुपेश ऑन स्ट्राईक.
शेवटच्या क्षणी बॅटची फेज पुन्हा एकदा ओपन केली, दिशा देण्याचा प्रयत्न पाठीमागे झालाय. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये फील्ड करतोय, एक धावे चेंडूवरती ऍड होईल, स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो आता 14 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. मागच्या षटकाने थोडस संपूर्ण खेळ बदलला गेलाय. ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत करायची होती त्या प्रकारची सुरुवात या क्वालिफायर साठी नाही झाली गेली. सुपर टायटन्स कडून अडचणी थोड्याशा वाढल्यात. 14 धावा धावफलकावरती आहेत, 3 गडी बाद आहेत. इकडून संदेशची सुरुवात आतापर्यंत चांगली केली, संदेशने सुरुवात चांगली करत असताना थोड्याशा अडचणी वाढल्यात. इकडून जबाबदारी पूर्ण अभयवर आणि तितकीच जबाबदारी रुपेश्वर सुद्धा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, लॉंगाचा क्षेत्र त्या ठिकाणी येतोय. 1 बाउन्सने चेंडू अडवतोय, फेकी झाली गेले तोपर्यंत 2 धावा धावफलकावर. 16 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि फक्त 2च चौकार आल्यात सर. विकेट सुद्धा गमावले, 2 चौकार आल्यात. या मॅच मध्ये ज्या प्रकारची सुरुवात करायची होती ती सुरुवात आतापर्यंत झाली नाही झाली गेली. पण आता संध्याकाळचा सत्र आहे, इथे चौकाराचा खेळ नाही आहे, म्हणजे चमकवण्याचा खेळ आहे. आणि मैदान वेगळं आहे, संध्याकाळी वेगळं खेळतं, सकाळी वेगळं खेळतं, दुपारी याचा हाऊसफुल शो असतो, डिशुम वाला खेळ असतो, मोठ्या धावसंख्या येत असतात. आणि हा शेवटला जर आपण पाहिलं तर संध्याकाळचं सत्र थोडंसं वेगळं असतं. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा झाल्या धावफलकावर जाऊन पोहोचते त्या 17 धावा धावफलकावरती आहेत, म्हणून ते संध्याकाळचं सत्र आहे. त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये आलेल्या 40, 42, 45 धावा आव्हानात्मक ठरू शकतील. तिथपर्यंत पोहोचायला हवं टीम सुपर टायटननं. पण दुसऱ्या बाजूला संदेश जाधव आणि टीम रॉयल चॅलेंजर या मैदानावरती खेळ आहे. त्यांना माहिती आहे 35च्या वर गाडी नेऊन द्यायची नाही, 30च्या आतमध्ये रोखायचं आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर आहे, तिथून पंच इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा होत असताना 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. कारण त्यांना माहिती आहे इथे जर का 40च्या वर धावसंख्या गेली तर धावांचा पाठलाग इतका सोपा नाहीये या मैदानावरती. हा सर, चांगला उल्लेख आपण केला. धावांचा पाठलाग सोपा नाहीये हे माहीत आहे, आणि धावांचा पाठलाग करत असताना इकडून कशा प्रकारची रणनीती असणार आहे. संदेशने आतापर्यंत ते काम आपल्या ट्रॅकवर करून दाखवले. 18 धावा धावफलकावरती आहेत, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा संदेश सज्ज होतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पूर्णपणे थांबवून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत सुपर टायटन्स संघाला रॉयल चॅलेंज संघाकडून झाला गेला. शेवटचा आणि अंतिम चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडूला मिस केलंय. बॅटरने बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 18 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत सुपर टायटनचा संघ. या ऐकूया तोपर्यंत डिझेल. ते 18 रन ऑन बोर्ड आपण आतापर्यंत बघतोय. या सरासरी जर पुढे गेलं, ज्या प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय ना 30 वरती दिसतोय, पण 30 पुरेशा नाहीयेत. 30 या मैदानावरती पुरेसा नाहीये. 30 आणि 40 हा मधला गॅप आहे ना, तुम्हाला बघायचं आहे सुपर टायटनला. तर दुसऱ्या बाजूला संदेश जाधव आणि टीम रॉयल चॅलेंजरचा संघ, त्यांना माहिती आहे मोठं जर चॅलेंज आलं तर सोपं नाहीये. चॅलेंजरला माहिती आहे 40च्या वरचं चॅलेंज इतकं सोपं नाहीये. मग त्यांचाही प्रयत्न आहे त्या 30, 32 फार 32 पर्यंत जाऊ देण्याचा प्रयत्न आहे. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा हवेत केलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक एक्स्ट्रा कव्हरला. झेल सुटलाय. 2 धावाही आल्यात. झेल सुटलाय, 2 धावा आल्यात. बाहेरनं भरपूर काय आवाज चाललाय. आगे बढ़ना है तो बहरे बनो, क्योंकि कुछ लोगों को छोड़ के बाकी सब आपके मनोबल को गिराने वाले होते. जर पुढे जायचंय तर बहिरे बना, कारण पुढे जायचंय, कारण थोडी लोक सोडली तर बाकी तुम्हाला पाडण्यासाठीच असतात. स्लाइस कट्स करायचा तर आम्ही म्हटलं ना थोडंसं बहिरे बन जावं. केलं त्याला. चेंडू थर्ड रिझन मध्ये चाललाय, पाठलाग केला जातोय. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण आता स्कोर आलाय. आता मी म्हटलं तसं 30 आणि 40च्या मधली वेस आहे ना ती तुम्हाला ओलांडायची आहे. या 2-3 रन स्कोर जाऊन पोहोचेल. 23 धावा धावफलकावरती आहेत.
आरटीओ प्रीमियर लीग 2025चा दैत्यभिमान 16 मैदानावरती चाललाय आणि हा मॅच क्वालिफाईंग वाला मॅच आहे, क्वालिटी दाखवणारा मॅच आहे. निपुण पुन्हा एकदा पहिला बॉल कट केला चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे सिंगल साठी. पहा अडचणी वाढण्याचं कारण काय होतं. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर चौकार न येता विकेट गमावून बसलेला संघ होता सुपर टायटनचा संघ आणि बरेच विकेट गेले. त्यामुळे धावा तितक्याशा बनवायच्या होत्या, तितक्याशा आतापर्यंत धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाही झाला गेला. फक्त 24 धावा झाल्या गेल्या. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, चौकाराने सुरुवात इतकी चांगला सुरुवात झाल्यानंतर अपेक्षित धावसंख्या नाहीये, पण ती येऊ शकते. आताही येऊ शकते, असं नाही येऊ शकत. थोडंसं दूरवरती आहे क्षेत्ररक्षक, पोचणार नाही. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करते फलंदाज. 2 धावा पूर्ण या चेंडूवरती आणि 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल 26. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आले. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथून जर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा धावफलक 8 मध्ये 16 बनवावे लागतील, तर त्या 40-42 धावा आपण बघणार आहोत. हा नक्कीच सर, तिथे काम करावं लागणार आहे. ते काम 2 मधल्या कुठल्या तरी एका बॅटरला करावं लागणार आहे. 26 धावा, 26 रन ऑन द बोर्ड आणि आतापर्यंत चौथं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 खेळाडूंमधून चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. चर्चा जितकी महत्वाची होती तितकी मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आहे. पुन्हा एकदा निपुण सज्ज होते. 26 रन, मोठा फटका समोर, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स, चेंडू सीमार गप्पार, चौकार. ते 4 षटकांचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅटाने बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू. शेवटचं आणि अंतिम षटकामध्ये या प्रकारचं षटक वेगवान गोलंदाज आहे. निर्धाव चेंडू आपल्याला सोपं नाहीये, परंतु आतापर्यंत सुरुवात चांगली केली. नाही, चांगलं सुरुवात चांगली. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवला होता, कट करायचा होता. कट करताना थोडासा बॅलन्स बघतो शरीराचा गेला होता आणि कट करायचा आहे चेंडूला, तर तुमचा बॅकफुटवरचा तुमचा तो बॅलन्स आहे, पाठच्या पायावरचा तो भार आहे, तोलार आहे, तो व्यवस्थित सांभाळा हवा तर तुम्हाला कट करता येणार. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा कुठं चेंडू होता, मी म्हटलं ना बॅकफुटला जात असताना दोलारा तो सांभाळायचा आहे. एक बाउन्सर आणि विकेट, गडीबाद.
संघर्ष, ओळख बनवण्यासाठीचा संघर्ष, आणि तिसरा संघर्ष असतो झालेली ओळख कायम ठेवण्याचा संघर्ष असतो. आता ओळख झाले, अमित पाटील यांच्या बॅटमधून आलेला एक मोठा फटका, धावफलक 40च्या जवळ जाईल, धावफलक बरोबर पोहोचेल, तर गोलंदाजीने हाताळले 2 ते 3 चेंडू चांगले, या 35च्या आत हा संघ रोखला जाईल. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील सज्ज होते. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेला चेंडूला, त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. पहा, ज्या धावा अपेक्षित होत्या, ज्या 5 षटकामध्ये धावा अपेक्षित होत्या, त्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आतापर्यंत नाही झाला गेला. ही सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली. 33 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि षटक चांगलं आहे. 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावले, त्यामधून 1 गडी घेतलाय. आणि हे षटक जसं शेवटचं षटक यायला होतं तसं षटक आतापर्यंत गोलंदाजाने देखील हाताळलेलं आहे. शाबास आहेत, आणि कर्णधारांनी देखील शाबासकी दिली त्यांना. शाबास शाबास असं सांगून की चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत. शाबास शाबास तेच सांगितलेलं आहे. जेल होतोय का क्षेत्ररक्षक, शाबास शाबास न टिपलाय, विकेट घेतलाय, गडी बाद. संघाने रॉयल चॅलेंज या संघासमोर 34 झाले, 35 होतील की नाही ते बघूया आपण या मॅच मध्ये. पण पुढचा मॅच रॉयल इंडियन्स आणि सुपर जायंट यामध्ये होणारा क्वालिफायचा हा दुसरा मॅच. 2 टीम कॅप्टन रेडी राहा, तयार राहा, टॉस साठी या. रॉयल इंडियन बी रेडी, अलर्ट. आणि दुसऱ्या बाजूला सुपर जायंट तेही रेडी आहेत. सुपर जायंट देखील रेडी आहेत. टॉस केला जाईल, 2 कर्णधार तिथे उपस्थित आहेत आणि तो टॉस केला जाईल. आपण या रॉयल इंडियन्स आणि सुपर जायंट कॅप्टन दोन टीमचे कर्णधार. चला आपण लगेच या नाणेफेकीचा कौल टॉस करण्यासाठी आपण लवकर पोचायचं आहे तिथे.
टॉस केला जाईल दोन संघादरम्यान. दोन संघ कॅप्टन आपण टॉस साठी या. मी चाललो माय नाईट शिफ्ट आहे. काय म्हणजे मग निघाला कोणत्या ट्रेनला जेवण हो घरी जाऊन तिला निघू करायची आता सांगू नको 10 मिनिटं अगोदर घरी पण तयारी करून लगेच जा. दोन संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कोल होईल. क्वालिफाईचा मॅच आहे. एक जण जो क्वालिफाय होणार आहे त्याचा सामना सेमीफायनल पर्यंत प्रवास होणार आहे. टॉस कमांच्या दिशेने आपण पाहतोय एक कर्णधार उपस्थित झालेत. रॉयल इंडियनचे कर्णधार आले. त्याच्यानंतर आपण पाहतोय सुपर जायंट चे कर्णधार आलेत. संघटनेचे उपाध्यक्ष रईसभाई यांच्या शुभ हस्ते हा टॉस नाणेफेक येथे केली जाईल. टॉस केला जातोय दोन संघादरम्यान. कॉल अँड इट्स भरपूर गोल गोल गेलाय. काटा टॉस जिंकलाय. रॉयल इंडियनच्या संघाने फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग करा. मॅच ऑन आहे तिथे आपण लक्ष देऊया. पुढचा मॅच रॉयल इंडियन्स त्यानं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फक्त टॉस गोल गोल भरपूर लांब गेलाय. मॅच पण लांब जाणार. त्यामुळे त्या मॅच मध्ये मजा येणार. हा झेल सुटलाय तिथे धावाई आल्यात. हॅलो हॅलो चला पहिल्या चेंडूवर सिंगल 35 धावांचा पाठलाग आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. संदेश सोबत निपुण. तर पहिले षटक घेऊन प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतो. एका चेंडूचा खेळ एक धाव धापल. हलक्या हाताने समोर ड्राईव्ह केलाय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये येतोय डॉट बॉल. निर्धार चेंडू पहा. 5 षटकांचा मॅच आहे. 30 चेंडूमध्ये 35 धावांचं जे टार्गेट सेट केलंय. त्यामुळे दोन खेळाडू चर्चा करतायत की धावा बनवायच्या कशा. सिंगल रोटेटने बनवलं आणि याच विचाराने आतापर्यंत दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा तेच घडलं. डिफेन्सिव्ह मोड मध्ये सिंगल साठी 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता. आता झेल कुठपर्यंत जाईल आणि संदेशचा झेल पहिल्या चेंडूवर सुटला होता. झेल कुठपर्यंत जाईल ही मॅच होती की झेल होता की मॅच सुटली होती हे कालवेल सांगणार आहे. परंतु प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न सफल झाले. चेंडू निघून चला. सी मारेगा पार. चौकार. 4 धावा. डीजे धावांचा पाठलाग आहे. 34 धावांचा पाठलाग करण्याचा 35 धावांचा पाठलाग या टीमला करायचं आहे. आणि तो पाठलाग करताना बघूया. सुरुवात चांगली झाली. झेल सुटलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं. पाहिलं होतं की पहिल्या चेंडूवरती जसा तुम्ही उल्लेख केला झेल सुटल्यानंतर थोडासा सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. पण हा मॅच आहे संध्याकाळचा 17 म्हणून म्हटलं ना 40 धावा चॅलेंजेबल. पण 40 नाही झाल्यात. नोट डाऊट 40 नाही झाल्या सुपर टायटन. पण या धावा देखील तितक्या चॅलेंजेबल आहेत. 35 धावा कोणाच्या पसंतीस पडणारे आहेत तेही मैदानावरती पाहणार आहोत. पण मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साईडला ड्राईव्ह केला चेंडूला. चेंडू अडवला गेलाय सिंगल साठी. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 35चा पाठलाग. धावफलक जर आपण बघितलं तर 7 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहेत धावफलकावरती 7. थोडस कंपॅरिझन जर पहिल्या ज्यावेळेला बॅटिंग करत होता टीम ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा 7 धावा होत्या. बरोबर 7 धावा. आता 7-7 वाला खेळ आहे. हम 7-7 आहे. दोन्ही टीम सांगतात तुम्ही 7 वरती होते आम्ही 7 वरती आहेत. फक्त आता मैदानावरती 7 कोणाची बरोबर योग्य देणार. 2 फलंदाज एकमेकांची देणार की गोलंदाज 7 देणार 7 निभावणार आणि 7हीनं विजयी संपादित करणार. विपुल गोलंदाजासाठी रेडी होतोय.
स्विच ऑन. आपला आवडता फटका खेळताय संदेश जाधव. स्विच इटचा चौकार बॅटमधनं आलाय. पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला खेळला होता. चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार. चला चौकार आलाय आणि धावफल जर आपण बघितलं तर 11 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावांचा पाठलाग करायचा 11 धावा धावफलकावरती आहेत. विपुलच्या पहिल्याच चेंडूवर चौकार संदेशच्या बॅटमध्ये. संदेशची झेल पहिल्याच चेंडूवर सुटली होती. पुन्हा एकदा हो वेगवान चेंडू नेकेरकर. विकेट. बॅटची नव्हे तर डायरेक्ट चेंडूने यष्ट्यांची संपर्क साधलाय. नेकेरकर पहिल्या विकेटचं पतन गॉन. शकेल. एक स्विचिटचा चौकार आपण पाहिला होता. त्यानंतर थोडस ओव्हर द बॉल आले. बरोबर पायावरचा चेंडू होता. फ्लिक करायचा होता. बॅटची भेस आहे ना कडा याचं कहते ना बल्ले का मुंह जल्दी बंद हुआ. त्यांना खेळायचं होतं स्क्वेअर लेग आणि फायनेकच्या दिशेने खेळायचं होतं आणि तिथे थोडा बंद झालेली ती फेस आणि विकेट संदेश जाधवचा यावेळेला प्राप्त झालाय. हा संदेशने आपलं काम करून दिलंय. म्हणजे पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारचा झेल सुटला होता त्यानंतर संदेशच्या 10 धावा या मॅच मध्ये एक मौल्यवान ठरणार आहेत. विपुलने आणून दिला ब्रेक थ्रू आणि पुन्हा एकदा विपुल सज्ज होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केले. लॉंगॉनचा क्षेत्र असं त्या ठिकाणी येतो. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न. फेकी वेगवान आहे. हो फेकी वेगवान होती परंतु चेंडू एका धावेसाठीच गेलाय. आता हे काय झालं म्हणजे ज्यावेळेला एखादं सैन्य लढताना मग सेनापती गेल्यानंतर थोडस सैन्यामध्ये चलबिचल असते. तसं आहे सेनापती बाद झाला पण सैनिकांना सांगायचं जरी सेनापती जरी गेले तरी तुमच्यामध्ये पण दम आहे. खेळायचं आहे. विपुलनं जो विकेट घेऊन प्रतिस्पर्धेच्या गोटामध्ये जी थोडीशी खलबल माचवण्याचा प्रयत्न केलाय विपुलनं. बॅक ऑफ द हँड ड्राईव्ह केलाय. ऑफ साईडच्या दिशेनं कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव चेंडूवरती पूर्ण. बघा हे सगळं होणार. थांब धाव नको. आता आरटीओची मॅच आहे मग तो ट्रॅफिक सिग्नलचा खेळ तर येणार. रेड लाईट ग्रीन लाईट येलो लाईट तिन्ही गोष्टी होणार. यस नो और वेट या तिन्ही लाईट येणार त्या ट्रॅफिक सिग्नलच्या. पुन्हा एकदा विपुल सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न चेंडू हलक्यातनं कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा चौकार पहिल्या चेंडूवर लगावला होता. त्यानंतर कमबॅक थोडस या षटकामध्ये करून दिले. 35 धावांचा पाठलाग आहे. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ चाललाय आणि सुरुवात आतापर्यंत चांगली आहे विपुलकडून. चांगली सुरुवात. एक चौकारानं स्वतःला सावरलं समजावलं आणि सांगितलं किती महत्वाचं आहे. हवे चेंडू खेळलाय थोडासा दूरवरती आहेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोचेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे त्या धावफलकावरती 15. कंपॅरिझन जर केलं दोन्ही बाजूला आपण कंपॅरिझन करूया. ज्यावेळेला 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा सुपर टायटनची काय परिस्थिती होती. सुपर टायटनचा संघ होता 2 षटकाचा खेळ झाल्यानंतर 13 वरती होता आणि आता 15 वरती आहे तो रॉयल चॅलेंजर. मॅच तिथे बॅलन्स आहे. 18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं तर 20 धावांची आवश्यकता आहे. गाणं ऐकूया आणि येऊया. कुठेही जाऊ नका पाहत राहा. आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4. बॉल वेस हे षटक महत्वाचं आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज पहिला चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय झेल. हे षटक महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट. गडी
विकेट आलाय पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. एक असं आहे म्हणजे काय, ज्यावेळेला ट्रॅफिक होते त्यावेळेला तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे. सर्वात कौशल्य असतं ट्रॅफिकमधनं गाडी काढणं, पुढे जाणं, आपला तोल सांभाळणं. मोटरसायकल आपला तोलही सांभाळायचा आहे, पुढेही जायचं आहे. हा मॅच असा आहे, तोल नाही ढळू द्यायचा आहे. हा मॅच प्रेशरवाला आहे. प्रत्येकाला वाटतं प्रेशरवाला, पेशन्सवाला पण खेळ आहे. हा दबावाचा खेळ आहे, संयमाचा खेळ आहे. संयम दाखवायचा आहे मैदानावरती, पण तोच असतो ना, पेशन्स जास्त कोण दाखवत नाही. संयम दाखवतात मध्ये मध्ये, संयमाचा बाण तुटलाही जातोय. हा पेशन्सवाला खेळ आहे, प्रेशरवाला खेळ मैदानावरती. चला, तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावा झाल्या दापलकावरती जर पाहिलं तर 17 धावा, अजून 18 पाहिजे. अजून 18 धावा. चेंडूचा खेळ राहिला 16-18चा मॅच. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल करतात गोलंदाज, स्ट्रायकरला फलंदाज. त्यांनी पाहिलं या बाजूला, त्या बाजूला, पुढे मागे, चारी बाजूला पाहिलंय, चारी बाजूला पाहिले आणि गोलंदाजच्या डोक्यावर मारलाय. उन्होंने बाई तरफ देखा, दाई तरफ देखा, लेकिन खेला सीधा. आजू बाजू देखिए, त्याला तसं बोलतात ना. लाईट्स ऑन करा, लाईट्स. पंच 1 मिनिट थांबा. लाईट्स लाईट्स ऑन करायचे आहेत, चालू करायचे आहेत. पंच फक्त 1 मिनिट थांबा. चला पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतोय. आतापर्यंत धावफलक जर आपण बघितलं तर 35 धावांचा पाठलाग, 18 धाबा धावफलकावर. प्रवीण पुन्हा एकदा, प्रवीणचा हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, आणि असं पंचांनी सांगितलंय, त्यामुळे वाईट चेंडू सुद्धा घोषित केलाय. 19 धाबा धावफलकावर, सर 3 चेंडूचा खेळ झालाय. आणि असे जर वाईट चेंडू टाकले तर तुमची परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाही. वाईट चेंडू ना परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाहीये. त्याच्यामुळे वेल डिसिप्लिन वाली गोलंदाजी, नियंत्रित, अचूक टप्प्यावरती तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी हाताळायची आहेत. बॅटच्या कडे लागतोय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती, पुन्हा एक धावाने स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. जाऊन पोचलाय ती 20-20, 20 धावा, 15 धावांची आवश्यकता. चेंडूचा खेळ राहिला तो बरोबर 14 बॉल 15 रन. 14-15 वाला मॅच ते 21 रन आतापर्यंत येऊन थांबलं गेलंय. पुन्हा एकदा प्रवीण सज्ज होतोय. प्रवीणचा हा बॉल कट करायचा, पाठीमागे खेळाडू आहे, तिकडे चेंडू गेलाय. नकेरकार सिंगसाठी. पहा सर, इकडून एखादा ब्रेक थ्रू बघतोय. सुपर टायटन संघ इकडून एखादा ब्रेक थ्रू बघतोय, आणि तो ब्रेक थ्रू येणार कधी? कारण एखाद्या ब्रेक थ्रू थोडस मोमेंटला शिफ्ट होणार आहे. म्हणजे जोडी तोडायची कधी, ब्रेक कधी येणार? आता ब्रेक पाहिजे तर तुम्हाला किटकॅट पाहिजे, कारण किटकॅट तेच सांगते ना. किटकॅट काय सांगतं? हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट. ब्रेक पाहिजे तर किटकॅट पाहिजे. या जोडीची कटकट मिटवायची आहे, जोडी तोडायची आहे, ब्रेक थ्रू मिळवायचा आहे. पायावरचा चेंडू खेळायचा प्रयत्न, चेंडू जातो जोपर्यंत शॉर्ट लेगला फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती, पूर्ण एका धावेने स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. जाऊन पोहोचल्या 22. आता मॅच कसा आलाय बघा. एका बाजूला सुपर टायटन आहे, दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर. मॅच कोणाचा आहे? मॅच या बाजूला त्या बाजूला आहे. मॅच किसका है मालूम नहीं, लेकिन पण समीकरण 12-13. मॅच 13 है या मेरा है. 12-13चा मॅच. हमसे जो टकराए, आणि तेच दोघांनी सांगायचं आहे. रॉयल चॅलेंजर आणि दुसऱ्या बाजूला सुपर टायटन्स. तुमच्या नावामध्ये टायटन्स आहे. टायटल जिंकायचं आहे, ट्रॉफी जिंकायची आहे, तर मग मॅच जिंकायची असताना कामगिरी उंचावायची आहे. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर. खेळ रॉयल नाव आहे, रॉयल खेळ दाखवायचा आहे मैदानावरती. 12-13 मॅच किसका? 12-13चं समीकरण आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अरसलान,
दोन फलंदाज मैदानावरती आतापर्यंत आपण ज्यांना बघतोय, एका बाजूला जर पाहिलं तर शाबाज आहे, दुसऱ्या बाजूला खंडू. पहिला चेंडू धाव घेताना इथे संधी निर्माण झाली होती. अर्सलान महत्वाचा षटक आहे. अर्सलानला माहिती आहे हे षटक मॅचचं षटक आहे. या षटकामध्ये मॅच कंट्रोल होणार, हातामध्ये सांगणार. तीच कहाणी खंडू आणि शाबाजची आहे. या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 धावा पाहिजे. हो, बॅटची टॉपेज बराच वेळ चेंडू हवे 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये पडलाय, त्यामुळे 2 धावा आल्यात. हा प्रयत्न चांगले होते दोन्ही खेळाडूंचे, पण दोन्ही खेळाडूंच्या जाऊन मध्ये पडलाय चेंडू. बिल्कुल, दोनों कह रहे थे कि बाबा कैच तेरी है या मेरी है, और गेंद बीच में गिरी है. ये तेरी मेरी, गेंद बीच में गिरी. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. आणि आता काय झालं, फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. बघा सकाळपासून आपण सूर्यप्रकाशात खेळत होतो, हा विद्युत प्रकाश होत आहे. सनलाईट वरनं फ्लड लाईट मध्ये आले, याचाही फरक जाणवणार आहे. सनलाईट मधनं फ्लड लाईट मध्ये आल्याचा फरक जाणवणार आहे. सेन्सेबल क्रिकेट मैदानावरती खेळलं जात आहे. दिमाग की बत्ती को जलाय रखा है. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. मैदानावरती जातो कोण चिंगम खातो, चॉकलेट खातो, पण त्याच्यापेक्षा मेंटोस घ्या, कारण मेंटोस दिमाग की बत्ती को जलाय रखता है. 9 चेंडू 10 धावा. चला 9-10चं इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेलंय आणि अस्लान पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. कारण पॅटर्न बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडू नाही. म्हणून मी म्हटलं ना की सनलाईट मधनं फ्लड लाईट मध्ये आल्यात ना, हे भरपूर आहे. जसं आरटीओची मॅच आहे, दिवसा गाडी चालवणं रात्री गाडी चालवणं फरक आहे. समोरचा येणारा उजेड, त्याचे ते हेडलाईटचा उजेड डोळे दिपवतात, तसा हा फ्लड लाईट वाला खेळ आहे. सनलाईट फ्लड लाईट वाला खेळ मैदानावरती आहे. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. सनलाईट फ्लड लाईट, लाईट 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 लाईव्ह लाईट, विकेट गरीबाद. तू काय बोलणार आहे मॅच बद्दल? कसा मॅच चालाय, क्वालिफाईंग वाला मॅच 1-1 चालला. म्हणून अर्सनालला माहिती होतं हे षटक किती महत्वाचं आहे, आणि ते षटक आता समीकरण बघा. समीकरण काय आले, 7 चेंडू आणि 10, 7-10, 7-10 नाही 7 द्या, खऱ्या अर्थ नाही 7 द्या आहे, एकमेकांना 7 द्या. 7-10 12-13चं इक्वेशनला आता 7-10 वर आणून ठेवलंय. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत. षटकामध्ये 5 चेंडू हाताळल्या, 3 धावा, 1 गडी बाद. या प्रकारचं षटक आतापर्यंत अस्लानने हाताळलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा ट्रॅकवर सज्ज होतोय अस्लान. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. नवीन बॅटर युसुफ जो मैदानाच्या दिशेने दाखल होते. 7-10चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलं. शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओहो, ये कौन सी डिलिव्हरी. वाईट 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 आणि वाईट आहे. नाही, बऱ्याच वेळेला होतं ज्यावेळेला आपण एक्स्ट्रा एफर्ट लावतो ना, मग त्याचं होतं हे होतात. होणार 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 सगळं काही होणार. अप्स अँड डाऊन येणार. आयुष्य देखील काही कमी नाही याला. अप्स अँड डाऊन, चढ उताराचा खेळ. रस्त्याने चालताना किती डोंगर दरे येतात, चढ येतो, उतार येतो, घाटाचा रस्ता येतो, वळणाचा रस्ता येतो. तसा मॅचला पण येणार. चढ उतार येणार, वळणाचा रस्ता येणार, वळण येणार, टर्न येणार. या मॅच मध्ये देखील आलंय. टर्न येणार, टर्न आलाय, वळण आलंय, आलंय वळण, आणि आलाय चौकार. केला इशारा. घाटामध्ये जसा वळणाचा रस्ता आहे, तो एक चेंडू टाकताना ना अर्सनल जे थांबले ना, तिथून ती वेळ चांगलीवाली वेळ निघून गेली आणि मग खराबवाली आली. ती वेळ फार महत्वाची आहे. समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोडा समय चाहिए. वेळ सर्वांची बदलते, वेळ सर्वांवरती येते, वेळ सर्व काही दाखवते आणि वेळ सर्व काही शिकवते.
तो वेळ जो निघून गेला होता. आता कहाणी आले 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 6-5 6-5 आणि कोण करणार जिंकल्यानंतर नाच कोण करणार आहे. पण नाचण्यासाठी रेडी आहेत डीजे वाले. चलो डीजे वाले भाई गाना बजाव. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आठवलं म्हणजे चाची चाचा जी का पान खा गई और इस चौके से मैच में जान आ गई. थोडीशी जान आ गई तसं म्हणूया. बिल्कुल टुंटूराम जी सहमत है. ये चाची चाचा जी का पान खा गई और इसी चौके से मैच में जान आ गई. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. मॅचला मजा आले. त्यामुळे आता शेवटचं षटक कोण हाताळणार त्यावरती चर्चा चालली. अभय सकाळी भरत मोरे होते. त्याने म्हटलं तर अभय तुला निर्भय होऊन गोलंदाजी करावी लागणार. का माहितीये का तुमची जिंकण्याची इच्छा आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे. मग तुमची जिंकण्याची इच्छा आहे ना हरण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असायला हवी. तुमच्या मनामध्ये हरण्याची भीती जर बागली तर जिंकणार नाहीये. माउंटेन ड्यू सांगतोय डर के आगे जीत है. पण आता ते बघायचं आहे. डर के आगे जीत है माउंटेन ड्यू जसा शिकवतो. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कॅपमध्ये गेला. पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये पोहोचला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतील का. 2 धावा. मी म्हटलं होतं उस स्पोर्ट से मॅच में जान आ गई. फक्त त्याच्यामध्ये नाही या टीमच्या जीवात जीव आलाय. जीवात जीव आलाय. 5 बॉल आणि धावा करायच्या त्या 3. 5-3 या इक्वेशनला आतापर्यंत आणून सोडलंय. तो चौकार नव्हता. तो मॅचचा टर्निंग पॉइंट आणि तो युसुफच्या बॅट मधून चौकार आला होता. ही सर्वात जमेची बाजू संघासाठी ठरली गेली. इकडे थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केलाय आणि काय इकडून विकेट के डॉट बॉल येणार आहे. ड्राईव्ह केले ऑन साईडला लांबला क्षेत्ररक्षक आहे. फेकी सिंगल साठी. आता कहाणी बघूया ना काय आलंय. 4-2 बरोबर उलट होतं सकाळी. ज्या वेळेला रॉयल चॅलेंजर फिल्डिंग करत होता तेव्हा 4-2 होतं 4/2. आता सुपर फिल्डिंग करतोय. सुपर टायटनचा संघ फिल्डिंग करतोय. याला डेस्टिनी म्हणतात. हे डेस्टिनी आहे. बघा काय आहे की सकाळी ज्या संघानं 4-2 4/2 मॅच 4-2 सकाळी काही चुका झाल्यात मिस्टेक झाल्यात. त्या मिस्टेक पाहिल्यात प्रत्येकानं. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. डॉट सकाळी झालाय खेळ झालाय. खेळ रंगामध्ये आलाय. आता 3/2 बरेच जण ट्रिपल राईस पण घेतात. असंही आहे. हे ट्रिपल राईस पण प्रत्येकाला आवडते. त्याच्यामुळे हा 3/2 खेळ आहे. टाळ्यांचा आवाज येतोय पण कुठेतरी हार्टबीट वाढले. हृदयाची धडकन आणि त्याचा आवाज आहे ना हृदयाच्या धडकांचा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येतोय. इतका आवाज आहे जे हार्टबीट वाढले त्याचा आवाज इतका आपल्यापर्यंत ऐकू येतोय. 3-2 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज आहे. गोलंदाज रेडी. 3 चेंडू 2 धावा. हो कहाणी में ट्विस्ट मराठी सिरियल आपण बघतो ना रोज. बाबा आपल्या इंटरेस्ट येतो त्याच वेळेला ऍडव्हर्टायझिंग येते. आता फार पूर्वी दूरदर्शन होतं. दूरदर्शनवरती आपल्या अँटीना आला ना काही यायचं रुकआउट केले खेळ थोडस व्यत्यय आलाय आणि व्यत्यय नंतर येऊया ब्रेक घेऊया गाणं ऐकूया. थोडंसं टेन्शन वाढलंय आणि टेन्शन फ्री गाणं घेऊया.
आलो मेरे भाई असा खेळ चाललाय बिलकुल क्या करे और क्या ना करे असा मॅच मैदानावरती चाललाय ना. त्यावेळेला झहीरभाई देखील आणि झहीरभाई आपलंही स्वागत आहे. त्यांचे आगमन झालंय 2-2. आता सध्याच्या युगात प्रत्येकाजवळ अँड्रॉइड फोन आहे. अँड्रॉइड फोन आहे. 2-2चा खेळ मैदानावरती चाललाय. कौस्तुभ काय सांगाल मॅच जबरदस्त आहे. तर मॅच होती कुठे मॅच आली होती. एखाद्या शेवटच्या युसुफच्या चौकाराने मॅच ऑन झाली होती. असं वाटलं होतं की रॉयल चॅलेंजर संघ पुढे आहे, परंतु त्या मोमेंटमला शिफ्ट करणारे 2 डॉट बॉल आणि एखाद्या विकेटने पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलंय. ही सर्वात जमेची बाजू आता पण त्या मॅच मध्ये राहिली गेले. आणि सकाळच्या मॅच मध्ये रिझल्ट पाहिलाय. आता तो रिझल्ट बदलणार का काय होणार. त्यांची फिल्डिंग याची बॅटिंग यांची बॅटिंग त्यांची फिल्डिंग मॅच तसाच आहे. मॅच सेम आहे. 2-2 चर्चा 30. जिंकणार कोण जिंकणार कोण. ओ काहीतरी चाललंय मध्ये काहीतरी चाललंय बघूया. आता कहाणी 1/2 1/2 डीजे ऐकूया. लड़ना पड़ता है लेकिन उसको आसान बनाने के लिए समझना पड़ता है. इथे समजायचं होतं जे सोपं आहे ते सहज करा आणि जे सहज आहे ना ते सुंदर करा. हे नियम आहे. 1/2 1/2 1-2 जिंकणार कोण. प्रत्येकानं काढलाय आपल्या खिशातनं फोन काढलाय. बघूया आता टेन्शन. एकदा टाळ्यांचा गजर टाळ्यांचा आवाज. जिंकणार कोण. एक सांगतो सुपर टायटन, दुसरा सांगतो रॉयल चॅलेंजर की सुपर टायटन. 1-2 जिंकणार कोण. कोण विकेट जिंकला. हो सुपर टायटन जिंकलाय मॅच.